त्यांचे मित्र दुसरे डॉक्टर पद्माकरजी केळकर साहेब आलेले आहेत. पद्माकरजी केळकर हे आंतरराष्ट्रीय जलतज्ञ आहेत. पहा, या माणसामधली स्टेजवर व्हरायटी कशा हे बघणं पहिल्यांदा आपल्याला महत्त्वाचं आहे. प्रोग्राम अनेक होतात, पण प्रश्न हा क्वालिटीचाच असतो. तर दोन नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे माणसं आपल्यासमोर आले, त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. त्यानंतर डॉक्टर श्रीपाल सबनीस, ज्याच्यावर आपला पूर्ण हक्क आहे, ते देखील येतात. पण योगाने गेल्या महिन्यामध्ये रोडवरती थोडासा पावसाला थोडं ॲक्सिडेंट झाल्यामुळं त्याने येण्यामध्ये अडचण होती. योगाने त्यांच्या पाठीला आज बेल्ट लावलेला आहे, बेल्ट लावून इथं आलेले आहेत. मग ह्या लोकांचे मी विशेष ऋण मानतो. 2-3 माणसं मुंबईला आले, पण सरांची सबनीस सरांचे जे परिस्थिती त्याच्यामध्येही आलेले आहेत, आजारी असताना आलेले आहेत, आपल्या प्रेमाकरता आलेले आहेत. आणि हा प्रोग्राम अनेक विषयाशी रिलेटेड असल्यामुळं एक वेगळेपणा या प्रोग्राममध्येच आहे. सबनीस साहेबांचे खरं तर मी स्वागत करतो, म्हणण्यासोबत ऋण देखील व्यक्त करतो. कारण या आजारी स्टेजमध्ये, दुखावलेल्या स्टेजमध्ये ते इथं आलेले आहेत, म्हणजे त्यांचे मी ऋण फेडू शकणार नाही, असंच मी या ठिकाणी उल्लेख करतो. योगावर मॅडम देखील सोबतीला आले, तर त्यांना देखील थोडं लागलं होतं. आणि गेल्या 1.5 महिन्यापासून ते बाहेर कुठे गेले नव्हते. इथं पहिल्यांदा लातूरला आले. त्यांना म्हटलं, लातूरचे लोक तुमची वाट पाहतात. मी तर पाहतोच, मी काय पाहतो सोडून द्या. ह्या सगळ्या कारणास्तव ते इथं आलेले आहेत, म्हणून मी त्यांचे सगळ्यांचे ऋण मानतो. दुसऱ्या स्टेजवर असलेले आपले आमचे सर्वांचे डॉक्टर हरिश्चंद्र वंकेदादा आले, ते परळीहून आलेले आहेत. ते तिथले बेस्ट सर्जन आहेत. लातूरच्या लोकांना किती संपर्क केला माहिती नाही, पण अतिशय नामांकित सर्जन आहेत. पण सर्जन असून देखील या दादांना किंवा डॉक्टरांना साहित्याची आवड आहे, महत्त्वाचा मुद्दा हा आहे. आणि मला हे माहीत आहे की डॉक्टर मंडळाला साहित्याची आवड जास्त असते, ते यांच्यामध्ये फुल भरलेले आहे. कधी कधी आमचे दादा मला बोलतात, मला पुस्तक लिहायचं नेताजी सुभाषचंद्र बोसवरती आणि विवेकानंदवरती, सारखं माझ्या मागे लागलेत. पण त्यांच्या मनातून विवेकानंद केव्हा बाहेर पडतील हे सांगता येणार नाही. आपण फक्त वाट बघायचं असं, जसं डिलिव्हरी काळामध्ये वाट बघत असं डॉक्टर मंडळी, त्या पद्धतीने दादांच्या नजरेतून, कल्पनेतून स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र कधी येतील त्याची मी वाट पाहत आहोत. आणि आलेला पेशंट किंवा आलेला मूळ जे आमचे दगावून म्हणून मी काळजी घेतो, एवढंच म्हणून त्या बाबतीत जिथं दादा आलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचा उल्लेख अगोदर करणे आवश्यक आहे. लातूरसाठी अभिमानाची गोष्ट अशी आहे, प्राध्यापक भाऊसाहेब हाके हे इस्रोचे शास्त्रज्ञ आहेत, माजी शास्त्रज्ञ आहेत. आपण जे आर्यभट्टाचं नाव घेतो, म्हणजे उपग्रहाचं, त्याच्यामध्ये काम केलेले भाऊसाहेब इथे आहेत. ते देखील आज स्टेजवर बसलेले आहेत, हजर आहेत. खरं म्हटलं तर सर आणि मी एकेकाळी कॉलेजमध्ये लेक्चरर होतो. पण हा एवढा मोठा माणूस लातूरमध्ये राहतो मला विश्वास बसत नव्हता. पण आता कळालं, गेल्या महिन्यामध्ये इस्रोतर्फे माजी शास्त्रज्ञ सत्कार करण्यात आला, त्यामध्ये सर तिथे गेले होते. त्यांचा फोटो पाहिला, मी म्हटलं हे तर सर जवळचे आहेत, त्या जवळच्या माणसाची किंमत कळत नाही. तसं मला थोडं बहुत झालं. आणि या पार्श्वभूमीवरती मग सरांचं सिरियसली विचार लक्षात आला, लातूरकरांसाठी नेमकं हीच पोझिशन आहे. लातूरमध्ये एक इस्रोचा शास्त्रज्ञ आहे, ती व्हिजन असलेला, काम केलेला, कर्तबगार आणि मनमिळावू मनुष्य आहे. ही ओळख लातूरकरांसाठी महत्त्वाची आहे. आणि ते सर देखील इथं आलेले आहेत. दुसरे आमचे शिवाजीराव अंतुळे सर आहेत. खरं म्हटलं तर अंतुळे साहेबांचा माझा परिचय फारसा नव्हता. डॉक्टर सोपानजी जटाळ साहेबांनी, म्हणजे आमच्या काकाने, मध्ये एक आत्मचरित्र पुस्तक लिहिलं, गरुड झेप नाव, आणि त्याच्यामध्ये शिवाजीराव मला सापडले. म्हटले कसे काय सापडले, कुठले, कोण?
तर ते त्यांचे क्लासमेट आहेत, रूममेट आहेत. म्हणजे जटाळ साहेबाकडे काकाकडे नेहमी जातो, पण हा यांचा मित्र कोण आहे बघावं म्हटलं तर हे ग्रस्त सापडले. आणि तो 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. राजकीय अंग त्यांचं नाही, पण डॉक्टरचे मित्र म्हणून त्यांचा विचार आम्हाला करावा लागला. शिवाजीराव हे उस्मानाबाद जनता बँकेचे मल्टी स्टेट बँकेचे संचालक देखील आहेत. एक वेगळं व्यक्तिमत्व, साधं व्यक्तिमत्व आणि वर्तमान लोकांना आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारं असे व्यक्तिमत्व शिवाजीराव अनसोड यांचं आहे. त्यांचे मी इथं स्वागत करतो. इथं काका आहे, सोपन काका आहेत. खरं म्हटलं ते काका एवढे की मी काही झालं त्यांच्याकडे जातो, काळजी घेतात आणि माझ्यासमोर मॅचिंग असे काका आहेत. अगदी रांगडा मनुष्य ज्याला म्हणता येईल ते. मध्ये एकदा 2 पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये महिला हॉटेलमध्ये काका आले होते आणि त्याने थोडी उडी लावलं. म्हणजे संगत गुण का सोबत गुण म्हणतात ना, माझ्यानंतर त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. डॉक्टरच्या क्षेत्रामध्ये हे आत्मचरित्र चांगलं आहे. 2-3 डॉक्टर येणं अपेक्षित आहे या कार्यक्रमात येतील, कारण डॉक्टर हे फुल्ली बिझी असतात. त्यांना वेळ नसतो. पेशंट आला असताना सगळं सोडून जावं लागतं. डिव्होशन काय असतं डॉक्टरकडून शिकण्यासारखं आहे. क्लिनिकल डॉक्टर दुपारपासून माझ्या संपर्कात आहेत. येतो म्हटले, आले म्हणते येतात, पण त्यांच्या पाठिंब्यावरती, त्याच्या सपोर्टवरती ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी घडतात, एवढंच ते विनम्रपणे म्हणतो. देवश्री सुरवीकर देखील येणार होते, येतील. त्यांना मुलांना कुठे बाहेर मेडिकलला घेऊन जायचं होतं, म्हटलं येतील असं एवढा त्यातला भाग होता. असे एकंदरीत ते खूप चांगली मैत्री ज्याला म्हणता येईल, एक क्वालिटी वर्क क्वालिटी सर्कल ज्याला म्हणता येईल ते इथं जमलेलं आहे. सबनी साहेब येतात म्हटल्यानंतर आमचे सोमवंशी सर दत्ताजी आले. विशेषतः म्हणजे गेल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस अशोकराव पत्रकार आले नव्हते, ते आज इथं आलेले आहेत. तेच ऐकू येतं. त्यांचे मी इथं मनपूर्वक स्वागत करतो. या स्वागताच्या विषयासोबत पुढे बसलेली देखील मंडळी खूप महत्त्वाची आमच्यासाठी. लातूरमधले गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे विद्यमान प्राचार्य आणि माजी प्राचार्य देखील समोर आहेत. पत्रकारही आहेत आणि राजे मल्हारराव होळकर ट्रस्टतर्फे आम्ही जे पुरस्कार देत आहोत, म्हणजे एक सन्मानाचा भाग आहे. विशेष त्याला फार महत्त्व आहे असं मी मानत नाही, पण समाजामध्ये जे चांगल्या गोष्टी घडतात, जात धर्माच्या पलीकडे ज्या गोष्टी घडतात, निसर्गाला धरून ज्या गोष्टी घडतात, त्यांचा सत्कार करणं आवश्यक असतो. कारण ती व्यक्ती, तो मनुष्य समाजासाठी अत्यंत उपयुक्त असतो. दुसरं, उद्या इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या निमित्तानं लातूरमधल्या RSSचे ऑफिस आहे, मुख्यालय आहे, त्यांच्यातर्फे एक व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित आहे. योगाने सकाळीच मला तिथले मित्र भेटले, त्यांनी मला उद्या बोलवलेलं आहे. सांगण्याचं होते 3 मित्र देखील नवीन आले ते इथं, त्यांचं मी इथं स्वागत करतो. बाकीचं फॅमिली मेंबर, आता विशेषतः एक मागे बसलेला आमचा खूप जवळचा चांगला आणि कर्तबगार माणूस, माझा जवळचा म्हणजे लातूरसाठीच महत्त्वाचा आहे. तिथं बसलेले जे आहे ते विजय भोरप नावाचे, मागच्या वेळेला उंच पांढऱ्या शर्टचा मनुष्य, ते बसलेले ते आमचे आप्पा, म्हणजे माननीय माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेचे ते PA आहेत. आज देखील आमदारांचे ते PA आहेत. दिल्लीला राहतात, पण तो माझा फॅमिली मेंबर आहे. माझ्या अगदी छोट्या भावासारखं म्हटलं तर आम्ही दोघंही एकत्र राहिलो म्हटलं देखील चालेल. एकंदरीत या हॉलमध्ये खूप चांगले माणसं जमलेले आहेत. सगळ्याचे नाव घेणं म्हणजे वेळेचा अपयोग म्हटला जाऊ शकतो, पण अतिशय चांगल्या विषयाला इथे आपण हात घातलेला आहे. मी सर्वांचं परत स्वागत करतो. पुरस्कारासाठी बाळकृष्ण म्हटल्याप्रमाणे 2005 मध्ये राजे मल्हारराव होळकर नावाचे ट्रस्ट लातूरमध्ये निर्माण केलेली आहे, झालेली आहे. त्यावेळेस मी सरकारीमध्ये असल्यामुळे मला काही करता आलं नाही. सगळं साहेब आमचे राईट होते त्यावेळेस, मला नियम तोडता येत नव्हते. सरकारी माणूस दुसऱ्या गोष्टी कसं काय करतो, लगेच ते फटकन बोलतात. मग मी हुशारीने काय केलं होतं, मिसेसच्या नावावर, मिसेस प्रायव्हेट सर्व्हिसला होते, तिनं अध्यक्ष केलं आणि पुतण्याला मात्र सचिव केलं. मी मात्र कायद्यात कुठं अडकलो नाही आणि रिटायर झाल्यानंतर फ्री स्टाईलने मी काम करतो. आणि गंमत म्हणजे ट्रस्टचं कार्यकारी अध्यक्ष मी आहे. आझावे सगळं ताब्यात घ्यावं लागतं ना ते. त्याच्यासोबत पत्रकारितेमध्ये मी काम करतो सध्या. माझं स्वतःचं एक साप्ताहिक, माझं म्हणजे पूर्वी
दुसऱ्याच नावावर होतं. मी आता संपादक होऊन बसले, थोडं बळजबरी करतोय म्हटलं चालेल. खरं या वयामध्ये बळजबरी करू नये असं मलाही वाटतं, पण काय करणार, लिखाणाची आवड आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी करतात. मासिक देखील आहे, हे सध्या करतो, एक विरंगुळीचा भाग असतो. मित्रांनो, या प्रसंगी मी आमचे डायरेक्टर पासवान साहेब आहेत ना, त्यांच्या संबंधी आणखी थोडं बोलणं आवश्यक असं वाटून आले. साहेबांचा स्वभाव खूप कडक होता बरं, काही सांगतो. म्हणजे इतर सगळे लोक आहेत आमचे पॉलिटेक्निकचे आहेत. साहेब डायरेक्टर म्हणजे पॉलिटेक्निक, इंजिनिअर कॉलेज, फार्मसी, MBA, आणखी काही बरेचसे ठिकाणचे डायरेक्टर आहेत. पासगडे साहेब डायरेक्टर होण्याच्या अगोदर आमच्या डिपार्टमेंटला प्रमोशनची पद्धत, ॲडमिशनची पद्धत वेगळी होती. हे सरांना माहिती आहे, पण ते मला बोलले नाही. तर पण मी ऑब्झर्वर आहे ना, आमचे साहेब काय करत असतात. सर या, आपण या. डॉक्टर केनीकर आले तर त्यांचे मी स्वागत करतो. सर या, आपली जागा वर कसं इथं बसा पुढे दोघं मी बोलतो. माननीय डॉक्टर हनुमंत केळकर साहेबांचे या ठिकाणी स्वागत आहे आणि त्यांचा सत्कार राजपाल पंडे यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. घ्या, चाल तुम्ही आले तर पुरवणा. लातूरचे झाले तर महाराष्ट्राचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर हनुमंत केळकर साहेब. तर मित्रांनो, मी म्हणत होतो, पासगडे साहेब डायरेक्टर आल्यानंतर आमच्या डिपार्टमेंटला वेगळी दिशा मिळाली. आमच्या म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळाली. माधवांना हे सांगतो, महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळाली. खरं म्हटलं तर मी बोलावं का न बोलावं हाही प्रश्न असू शकतो, पण क्लिअर बोलणं आवश्यक असतं. आमच्या टेक्निकल एज्युकेशनमध्ये बेशिस्त वाढली होती. पहिला मुद्दा हा आहे. साहेबाच्या आवडचे डायरेक्टर माझे मित्र होते बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पण मी सगळं बघितलेलं आहे. आमच्या डिपार्टमेंटला बेशिस्त वाढली होती. करप्शन तर जगात सगळीकडे आहे, तोही विषय होता. आणि छोटी छोटी माणसे उगीच बेडकासारखी उड्या मारत होती डिपार्टमेंटला. बेडकासारखे शब्द वापरतो. पोत काहीच नसते, पण अशा पद्धतीचं गैरव्यवस्थापन, अराजकता, बेशिस्त आणि दिशाहीनता डिपार्टमेंटला आली होती. पासगडे साहेब हे गव्हर्नमेंट इंजिनिअर कॉलेज पुण्याला होते. आमचे डायरेक्टर सगळे मंडळी पॉलिटेक्निक साईडवरून गेलेली होती. आमचे कल्चर, आमचं राज्य म्हटलं आम्ही कशी वागत होतो, थोडा फायदाही असतो, तोटाही असतो. पण पासगडे साहेब डायरेक्टर झाल्यानंतर डिपार्टमेंटची शिस्तची निर्माण झाली. कोणताही मनुष्य जवळ त्यांच्या जात नव्हता. माझी ओळख झाली पेशावरनं, बाकी कुठले संबंध येतं कोण पासगडे साहेब माहिती नाही. पण मी इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बाजी पासळकरचं नाव वाचलं होतं. मी हिस्ट्रीचा अभ्यासक आहे, आहे सिव्हिल इंजिनियर, पण हिस्ट्रीचा अभ्यासक आहे. ते बाजू घेऊन मी तेच पासळकर नाही का, त्याच घरातले नाही का, असं खूप विचार केला. नंतर समजलं की त्या फॅमिलीला वंशज ज्याला म्हणतात ही आहे. मग मी सावध झालो परत. खरे का, महायुद्धाच्या वंशजासोबत मला उभा राहायला सावधच पाहिजे ना. खरं म्हटलं तर तलवार घेऊनच उभा राहायला पाहिजे. पण तलवार काही मिळाली नाही, पण रिव्हॉल्वर मला मिळालं आणि ते घेऊन साहेबाकडे जात होतो. मग साहेबांनी म्हटले की हा सल्लेगावचा कोण एवढा धीट मनुष्य आहे. त्याने माझी चौकशी केली. मी ती चौकशी करून ठेवलंच होता अगोदर. आल्यानंतर डिपार्टमेंटला जे शिस्त लागली, 9-10 वर्ष डिपार्टमेंटला शिस्त लागलेली आहे. आता सरकारी धोरणामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी असतातच. काही चांगले म्हणतात, काही असं म्हणतात, हा जरी भाग असेल, पण लॉंग टर्ममध्ये डिपार्टमेंटला दिशा देण्याचं काम शिस्तीनं, आपल्या वर्तणुकीनं, आपल्या कॅरेक्टरनं, आपल्या नॉलेजनं आणि पर्सनॅलिटी ज्याला म्हणतात ना, ते मोठं कार्य हे डॉक्टर नवनाथजी पासळकर साहेबांनी या डिपार्टमेंटने केलेलं आहे. राज्यावरती यांचे उपकार आहेत असं मानतो. म्हणून सरांना म्हटलं या, माझ्यासाठी येऊ नका तुम्ही, कारण आपण नेहमी फिरलोय, तुमच्या शिव्या खाल्लोय, मी तुम्हाला उलट बोलले, माझ्या प्रकट स्वभाव, हे पुढचा भाग झाला. पण तुम्ही केलेलं काम जे आमच्या लातूरच्या लोकांना समजलं पाहिजे, हा तर मेसेज देऊ शकतो. आणि हा योग्य प्लॅटफॉर्म आहे असं म्हटल्यानंतर, रिक्वेस्ट केल्यानंतर ते इथं आलेले आहेत.
साहेब एवढे डिप्लोमॅटिक आहेत, मी समोर बोलतो त्यांना, कारण प्रेमाकथा मी काही बोलतो, दोघांनी क्षम आहे, त्यात काही वाद नाही. साहेब म्हणून मी ते दडपणाखाली पूर्वी नव्हतो, आता बी नाही, पुढे असल्याचं कारणच नाही. आता तर आम्ही एकजीव आहोत. डिपार्टमेंटला जे डिसिप्लिन मिळाले, जे रेप्युटेशन मिळालं, केवळ ह्यांच्यामुळं आहे. त्यांच्या पुण्याईमुळं, त्यांच्या मेहनतीमुळं, स्वभावामुळं आपलं डिपार्टमेंट सगळं व्यवस्थित चालू आहे, एवढंच मी नम्रपणे म्हणतो, एक जागरूक नागरिक म्हणून म्हणतो. दुसरी गोष्ट आपल्या लातूरकरांना सांगणं आवश्यक आहे. लातूरमध्ये S.R. देशमुख आपले अध्यक्ष असताना ते मुंबईला साहेबाला भेटायला होते, मी तिथंच होतो त्यावेळेस. मग साहेबांना म्हटलं की आमचे S.R. देशमुख साहेब आले, ते लातूरचे आहेत, नगराध्यक्ष होते, विलासरावजवळचे आहेत असं म्हटलं. साहेब फटकन म्हटले होते, तुझ्या विलासरावने सांगा फक्त 5 कोटी द्या, मी तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज देतो, असं सर हे 2008 मध्ये बोलले. त्या साक्षीदार मी आहे. पण आपण लातूरकर माणसं फारच कर्तृत्वान असल्यामुळं ते मागे पडलं. आता कुठेतरी 25 मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज जन्मलेलं आहे. तर पासरकर साहेबांचा स्वभाव कडक आहे, पण वर्किंगच्या बाबतीत त्यांना चॅलेंज कोणी करू शकत नाही. माझ्या आवडचे डायरेक्टर, आदरणीय डायरेक्टर होते, ही आहेत, नंतर देखील झाले. कारण त्यांच्या कामाला मी रिस्पेक्ट देतो, माणसावर मी जात नाही, कारण तो महत्त्वाचा नसतो ना. ते माणसं मेले तरी त्यांचं कार्य शिल्लक राहतं, ओळख कार्यावर होत असते, मेलेल्या माणसावर नसते. असल्याला त्यांचं कार्य वेगळं, चांगलं, दिशादर्शक असल्यामुळं डिपार्टमेंटला शिस्त लागली. त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझं जाऊ द्या सर, पण समाज आपल्यासाठी कृतज्ञ आहे, एवढंच या प्रसंगी म्हणतो. कोणाला कळून न कळो, पण काळ हा एवढा प्रभावी असतो, सगळ्याला बुद्धी देतो, संस्कार देतो आणि रिॲलिटीची जाणीव करून देत असतो. त्याचं फळ आपल्याला मिळतं. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असंच पुढे राहा. पुढचे कामं काय करता मी बोलणार नाही, तेवढा वेळ आपल्याकडे देणार. मित्रांनो, दुसरी गोष्ट आमच्या इथे डॉक्टर पद्माकर केळकर साहेब आले. माझ्याची काहीच ओळख नाही खरं तर केळकर साहेबांची, पण भाऊसाहेब हाके म्हटले ते माझे चांगले मित्राचे मोठं म्हणजे आंतरराष्ट्रीय जलतज्ञ म्हणतात. अरे बापरे म्हटलं, म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला म्हणजे चांगला योग आला. मी देव मानणारा मनुष्य आहे, माझा देव जागृत असल्यामुळे डॉक्टर पद्माकर केळकर इथं लातूरमध्ये आले. हा, आता परत भाऊसाहेब सांगतात ते माझे क्लासमेट म्हणतात, एक शास्त्रज्ञ झाला, एक जलतज्ञ झाले. म्हणजे बघा, म्हणजे सुधाकर कुलकर्णी सर बघा किती 2 माणसं इथं सापडले. पकडून आणायचं म्हटलं सापडत नाहीत. तर इथे हे 2 मोठी माणसं आले, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. हा झाला म्हणजे थोडा ओळखीचा परिचयाचा भाग आवश्यक होता, कारण यासाठीच आपण एकत्र आलेलो असतो. तिसरा भाग परिचयानंतर पुरस्काराचा विषय घेतला. ज्या विषयासाठी, कार्यक्रमासाठी, ग्रंथ प्रकाशासाठी आपण इथं जमलेलो आहोत, तो विषय खूप मोठा आहे, मी तेवढं बोलणार नाही. मागच्या वेळेस सबने सर म्हटले होते की प्रस्तावनेमध्ये लेखक 1-1 तास बोलतात, बापरे म्हटले होते, असं मला आठवतच सांगतं. पण काय करू, म्हणजे बोलायला लागलं तर आवडत नसताना बोललं जात असतं. ते पण प्रत्येकाचा अँगल असतो. लेखकाला एवढे प्रस्तावना देत नसतात, मिळत नसतात, कोणीतरी सापडत नसतो. हे खरंच आहे, पण आम्ही दोघं चिकटून आहोत, म्हणजे आमचं सुटणं काही शक्य नाही असं वाटते मला ते. आणि मागे एका प्रोग्राम म्हटल्याप्रमाणे सबने साहेबांनी म्हटलं होतं, मधुकरराव तुम्ही तुमचीच पुस्तकं लिहा म्हटले. मी तेच मनात ठेवून गुपचूप खाली मानून लिहित जातो. आणि 12 पुस्तकं झाली माझे, पुढचे 12-13 सहज होऊन जातात, एवढं आश्वासन या प्रसंग देतो. दुसरा भाग, 4 वर्षापूर्वी आपण एक पुस्तक प्रकाशित केलं होतं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि मराठी शाही नावाचं. त्या पुस्तकामध्ये प्रस्तावनेमध्ये सबने साहेबांनीच म्हटले होते की त्याचं भाष्य असं होतं. मला सबने साहेबांचं कौतुक असं वाटतं, मी आता सरासोबत असताना बोललं देखील, त्यांची स्तुती करण्याचं मला कारण नाही. मी कोणी स्तुती करायला जात नाही, मला आवडत नाही, करू नये कोणाची स्तुती. त्यांनी त्या माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, इतिहासाकडे सुट्या नजरेने न पाहता एकत्रितपणे पाहणे, इंटेग्रल अप्रोच ठेवणे
हा इतिहास लेखनाचा उत्कृष्ट प्रकार असं ते मागे बोलले होते, पुस्तकात लिहिलेलं होतं. आणि तोच मुद्दा त्यावेळेस मी पहिल्यांदा ऐकलं सरांच्या तोंडी. मलाही माहिती नव्हतं मी कसा लिहितोय ते, पण त्यांनी, कारण मी काय करतोय त्यांना समजलं पाहिजे. आणि माझ्या लेखनाच्या बाबतीत करेक्ट व्हॅल्युएशन ज्याला म्हणता येईल, करेक्ट मूल्यमापन ज्याला म्हणता येईल, अगदी तिन्ही काळाचा अंदाज घेऊन भाष्य करण्याची ताकद सबनी साहेबांमध्ये आहे. म्हणून मी त्यांच्या प्रेमात आहे. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे फार मोठं आयुष्य असं मी म्हणत नाही, पण जे काही आहे, जेवढं काही वाचन आहे, जेवढं काही चिंतन आहे, ऑब्झर्वेशन आहे, या सगळ्या कालावधीमध्ये माझ्या ग्रंथावरती, अनेक ग्रंथावरती डॉक्टर श्रीपादजीचं जे भाष्य आहे, जो वेधकपणा आहे, मुद्द्याला हात घालणे, मुद्दे पकडणे आणि त्याचं उदात्तीकरण करणे किंवा त्याला सरळ सरळ खड्ड्यात घालणे, दोन्ही गोष्टी असतात. समीक्षा दोन्ही गोष्टी करत असतो. चांगला असेल तर एवढं उंच घेऊन जातो की स्वर्गाच्या पलीकडे, आकाशाच्या पलीकडे घेऊन जात असतो. बोलले देखील प्राचीन भारताचा विषय वेगळा यायला तो गौरवशाली विजयनगरचा पाठ छोटा येतो. त्याच्यात काय विसंगती काय असं मला रागवतं का त्यांना, म्हणजे अधिकार रागवण्याचा, बोलण्याचा. आणि मी समजू शकतो उगीच रागवत का मुद्द्यात दोन रागवता मी बघत असतो. उगीच कोणी रागवलं तर मी उलटं बोलायला लागतो. मला सोबत तत्व देखील असताना आणि कारणासहित जर बोलायचं मी ऐकत असतो त्या पद्धतीने. तर हा जो गॅप आहे मित्रांनो आणि सिनियर मंडळींनो, प्राचीन भारताचा काळ खूप मोठा आहे. विजयनगरचा काळ हा वेगळा आहे. प्राचीन भारतात आज योगाने आपल्याकडे सोमनाथ रोडेसर आले नाही, त्यांचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते दवाखान्यात ॲडमिट झाले. नाही ते इतिहासाच्या सरांनी मी बोलवलं होतं मुद्दाम, त्यांनी ते वाचन आम्ही ठेवतोय त्याला असताना. प्राचीन भारताचा आवाका खूप मोठा आहे. आता मी आमचे डायरेक्टर समोर बसल्यावर बोलू शकतो. सर आपल्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये विषय निघाले, पण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना साहित्याचं आणि इतर शास्त्राचं नॉलेज नसल्यामुळे आमचे इंजिनियर मागे पडतात. जगण्यासाठी सगळ्या शास्त्राचं ज्ञान पाहिजे. शिक्षण कमी आहे, कमी होईल, जास्त असेल जास्त मिळेल, पण प्रत्येकाला ज्ञान पाहिजे हा माझा आग्रह आहे. एक भाग, सगळे शास्त्र शेवटी एकत्र येतात. एकत्र येत असते तर शिक्षण पद्धतीमध्ये असेल, केळकर साहेब शिक्षण पद्धतीमध्ये असेल, समाजामध्ये असेल, इंटेग्रल टीचिंग ज्याला म्हणतात ना, ते करता येईल, त्यांनी केली पाहिजे आम्ही मत असं. एकच विषय शिकवणे, मुलं लहान असतील एकच विषय शिका, पुढच्या वर्षी विषय बदलू शकता. आणि नाही जरी म्हटलं तर 10वीपर्यंत 12वीपर्यंत मुलांना आपण फक्त तोंडवळ करून देत असतो. रांजण सर तुमचा फील्ड इथं अलग बोलता होता. मग तो विद्यार्थी आपल्या पद्धतीने ग्रास पकडतो, डेव्हलप करतो. हे जरी खरं असेल, ड्रॉपआउटचं प्रमाण ठरलेलं आहे, त्याला मिळालेल्या नॉलेजचं प्रमाण देखील ठरलेलं आहे. पण तो मुलगा लहानपणी सर्वांगीण सर्वव्यापी जो व्हायला पाहिजे, याच्या संबंधी आमची शिक्षण पद्धती कार्य करीत नाही. माफ करा म्हणणार नाही, कारण हा सामाजिक विषय आहे. आज समाजामध्ये आमचे डॉक्टर मंडळी, इंजिनियर म्हटलं कोणत्या समस्येला तोंड देतात हे जर बघायला गेलो, याचं मूळ शिक्षणामध्ये व्यापक स्वरूप नसल्यामुळे असं व्हायला लागतं. शिक्षण हे सर्वव्यापक पाहिजे, त्यांना जीवन शिक्षण दिलं पाहिजे, तो उदरनिर्वाह करू शकला हे असलं पाहिजे. पण एवढी व्यापक योग्य शिक्षण पद्धती वापरण्यासाठी, अंमलात आणण्यासाठी दुर्दैवाने या सरकारला वेळ नाही, समजत नाही म्हटलं तर चालेल. आणि आपण त्यांच्यासोबत असल्यामुळं त्यांच्यासोबत वाहत जायचं किंवा सुखदुःख भोगत जायचं असा हा प्रकार यायला लागतो. माझा तो मुद्दा आहे. प्राचीन भारत आणि गौरवशाली विजयनगर साम्राज्य सांगत असताना मी पुस्तक सांगणार नाही, सर दुसरं बोलणार आहेत. अध्यक्षानं आज बोललंच पाहिजे, रांजण साहेबांनी, त्यांचा विषय वेगळा आहे. पण ज्या गोष्टी पुस्तकात आल्या नाहीत किंवा माझ्या जे मूळ प्रेरणा आहेत तेवढंच मी उहापोह करतो आहे. पुस्तक परत सांगणार नाही, कारण मलाही सांगता येत, लिहिलं पुन्हा काय सांगणार मित्र असताना. तर या शिक्षण पद्धतीमध्ये काही त्रुटी आहेत त्या ते दूर करणं आवश्यक आहे. सगळे शास्त्र एकत्र येतात, त्याच्यासंबंधी विचार व्हायला पाहिजे.
आणि माझ्या ह्या प्राचीन भारत गौरवशाली विजयनगर पुस्तकामध्ये प्राचीन भारत म्हटल्यानंतर कोणता काळ पकडणार हा खरा प्रश्न अभ्यासकासमोर आहे, विद्वानासमोर आहे, राजकीय लोकांसमोर देखील आहे सर. इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून आम्ही प्राचीन काळ म्हणतात. आम्ही म्हणजे मी नाही मानत नाही, मी बंडखोर मनुष्य आहे विचाराला. मी बंडखोरच आहे, जे योग्य तो घेतो नाही तर नाही घेणार असलं तर. इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून गौतम बुद्धापासून महावीरापासूनचा अलीकडचा काळ म्हणजे इसवी सन 1000पर्यंतचा काळ, ते 600 हे 500 1000ला 1500-1600 वर्षाचा काळ आम्ही फक्त प्राचीन भारत म्हणून पाहतो, प्राचीन इतिहास म्हणून पाहतो. त्याच्या अगोदरच्या काळाला इतिहासाच्या भाषामध्ये प्रागैतिहासिक काळ म्हटला जातो. मला राग येतो बरं का, मी रागीट माणूस आहे. खरं म्हटलं तर 6व्या शतकाच्या अगोदर प्रागैतिहासिक काळातील इतिहास थोड्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात अवेलेबल असताना आमचे भारतीय इतिहासकार त्या काळाला अलीकड का ओढून घेत नाहीत. प्रागैतिहासिक इतिहासाचा काळ भारतासाठी अत्यंत, पुण्याची मंडळी आहे, विद्वान मंडळी आहे म्हणून थोडं आठवण करून देतो. आपण वाचलेलं असतं पेपरला वगैरे. काय झालं, मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती एक पुस्तक मार्केटमध्ये आलं होतं. त्यावेळेस विषय आला होता की महाराजांच्या काळामध्ये सभोवताली सगळे मुस्लिम राजे होते, सुलतान होते, मोगल होते. सगळ्या शेजारला जर शेजारी राज्यामध्ये स्टेटमध्ये मुस्लिम राजे असतील, शिवाजी महाराज यांच्यामधून जन्मले, हे सत्य आहे. एका फॉरेन इतिहासकारांना म्हटलं होतं की शिवाजी महाराज मुस्लिम राजवट्यामधून जन्मले आणि तो वेगळ्या अँगलनं विषय मांडण्यात आलेला होता. ह्याच्या 2 गोष्टी आहेत. आपण सगळे सिनियर म्हणून बोलतो, बाकीच्या ठिकाणी बोलण्याचा विषय नेतो. शिवाजी म्हणजे मुस्लिम राजवटीमध्ये शिवाजी महाराज जन्मले, होल क्रेडिट गोज टू मुस्लिम किंग्स, मुद्दा हा आहे. त्या बरेचसे वाद झाले, वाद शमले. काळामध्ये वाद शमतात, ऑटोमॅटिक निघून जातात, विसरून जातो असतो माणूस. मग हा जो धोका होता, तो धोका इतिहासाच्या समोरचा मांडण्याचा, मराठी माणसाला दूर करणं मला आवश्यक होतं. माझ्या मांडणीमध्ये हाच विषय घेतलेला आहे. प्राचीन भारताचा इतिहास सांगत 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 फार झालं तर चंद्रगुप्त मौर्यापासून आपण जाणतो. इसवी सन पूर्व 3रं शतक यायला लागतं. गादीवर आले, त्याने पुढे देश व्यापला. मगधचं राज्य विस्कळीत झाल्यानंतर, तुटल्यानंतर साऊथमध्ये लोक आले, सातवाहन. महाराष्ट्रामध्ये सातवाहन होतेच. पुन्हा वाकाटक आले, पुन्हा चालुक्य आले. मी आपल्या भागाचा परिचय घेतो आहे, पूर्ण जगाचा घेता येतो पण कळण्यासाठी शॉर्टमध्ये घेतो आहे. वाकाटक आले, चालुक्य आले, मध्येच राष्ट्रकूट आले. हे सगळे गेल्यानंतर देवगिरीचे यादव आले. हे यादव गेल्यानंतर होयसळचे राजे आले. त्याच्यासोबत होयसळचे राजे जेव्हा आले त्यावेळेस मात्र विजयनगरचं साम्राज्य सन 1333ला स्थापन झालं. राज्य 1333 ते 1660पर्यंत विजयनगरचे राजे आहेत. तब्बल 300 वर्षाचा काळ हा विजयनगरचा राजांचा आहे. आपण मराठी माणसं खरं म्हटलं तर आपण साऊथमध्ये आलेली मंडळी आहोत, त्याला तोच मुद्दा इथं वापरलेला आहे. भारताच्या संपूर्ण चित्रपटामध्ये किंवा सीनमध्ये पडद्यावरती पाहिला असताना चंद्रगुप्त मौर्यापासून त्याच्या अगोदरच्या काळापासून इतिहास घेतला असताना विजयनगरचे साम्राज्य इथं दिसतात. आणि याच्या आधारे मी निश्चितपणे म्हणू शकतो की विजयनगरचे राज्य असलेले शिवाजी महाराज असतील आणि राजपूतामधले राजपूत मंडळी असतील, आमचे महाराणा प्रताप वगैरे, ही एक कन्सिस्टंट लाईन आहे इतिहासामधली. ही मोठी लाईन उभी आपण पाहिला असताना आजोबाचे सुलतान आणि पुढे आलेले मोगल हे बाजूला फेकले जातात, बाजूला पडले जात असतात. म्हणून मी निश्चितपणे म्हणू शकतो हा आमचा महाराष्ट्राचा, देशाचा, हिंदूंचा
हा जो काही इतिहास आहे तो कन्सिस्टंट आहे, एका मोठ्या धाग्यानं आलेला आहे. याच्यामध्ये एखादी छोटे मोठे सुलतानाचे, मोहम्मद घोरी, मोहम्मद तुगलक किंवा अलाउद्दीन खिलजी किंवा मोगल हे जर घुसले तर यांचा प्रभाव शून्य असतो. मोठ्या नेल्याला छोटे ओढे मिळाला असताना नाव हे नदीचं राहतं, छोट्या ओढ्यांचं राहत नाही, म्हणता येत नाही, कोणी म्हटलं तर कोणी ऐकत नसतं. म्हणून या सगळ्या लोकांनी, इतिहासाच्या अभ्यासकांनी, विद्वान मंडळीनं आपला इतिहास, भारतीयांचा इतिहास, सनातन धर्माचा इतिहास हा असा पाहावा लागतो. तर ही मांडणी माझ्या या ग्रंथामध्ये आलेली आहे. तर या पद्धतीने इतिहास पाहिला असताना आपल्याला प्रेरणा मिळतात आणि या पद्धतीचं नॉलेज, ज्ञान सगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांना पाहिजे, याच्यावर माझा आग्रह आहे. नाहीतर अपंग विद्यार्थी बाहेर काढण्यात काही मजा नाही किंवा आनंद मिळत नाही. टेक्निकल एज्युकेशन शिकतो, आणखी डॉक्टर शिकतो, पण जॉबचे प्रश्न येतात, क्वालिटीची परिस्थिती यायला लागते. आणि जेवढा विद्यार्थी व्यापक स्वरूपाचा आहे, ब्रॉड माइंडेड किंवा नॉलेजेबल असे, त्याचे फायदे निश्चित मोठे असतात. आणि समाजामध्ये सगळे चांगले माणसं झाले, विचार ब्रॉड असतील, सहनशक्ती असेल, समाज तर चांगला होता, देश देखील मजबूत होत असतो. उगे डांगरा पिटण्यात देश मोठा होत नसतो कुठलाही. या पद्धतीने बेसिक काम जर केलं त्याचे निश्चित फायदे व्हायला लागतात. या प्रसंगी प्रस्तावनेचा भाग म्हणजे एवढा होता. आमचे लक्ष्मण आवळे आलेले आहेत, त्याने आग्रह केला, ते आले, बरं झालं, म्हणजे आमचा सलगरे काय करतो हे त्यांना कळालं पाहिजे, हा एक उद्देश होता. आवळे मामा आमचे इथे व्यंकटेशला होते, त्यांचे कारकीर्द खूप चांगला आहे. आणि मी एवढंच म्हणेन, माझा संबंध गावातला कमी येतो, हे आमच्या पुढे बसलेले मोठे भाऊ बसले तर गावचा संबंध कमी येतो. पण आमच्या गावातले माणसे बाहेर काय काय करतात हे बघितलं पाहिजे आणि हे बघूनच शिकावं लागतं, असा हा एक योग इथं आहे. विषय खूप मोठा आहे, मी अधिक बोलणं योग्य होणार नाही. या परिस्थितीमध्ये जगात भविष्य सांगायचं म्हटलं तर ह्या विज्ञानाचा, ह्या जिओलॉजीचा, माझ्या ग्रंथामध्ये भूगोल आहे, हिस्ट्री आहे, मानसशास्त्र आहे, तत्त्वज्ञान आहे, मेडिकल सायन्स आहे, सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन असतं. आणि एका वेगळ्या स्थानी घेण्याचा माझा तो अल्प प्रयत्न आहे. या प्रसंगी परत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझे तिन्ही विषय इथं संपले, तिन्ही भाग अगदी थोडक्यातच कव्हर केलेला आहे. परिचयाचा भाग होता, पुस्तकाचा विषय होता, पुरस्काराचा विषय आहे. इथं पुरस्कार प्राप्तीसाठी आले त्यांचं मी ट्रस्टच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, आभारी मानतो.